जनतेच्या प्रिय जनतेला सोडून कुठं गेला गा गांधीजी, कुठं गेला गा गांधीजी। धन्य भागे तू माये मिले करू, कस तुला विसरू गुरुराया, तू माये मिले करू, कस तुला विसरू। जीवन पता अवघड नाम माणिक मोहपतराव कुंबरे, मनवलनार इंजापूर, तालुका कोरपना आणि जिल्हा चंद्रपूर। ना निगेटाल नेडवात निगे नानी नावा बयाल 7 ते 8 वर्ष आसेर म्हणतो, काम कीसेर म्हणतो। पहिला रेहे मातो मास्के फक्त 1000 रुपये कीसेर म्हणतो, 1000 रुपये कीसेर म्हणतो। 1000 किने 1000 रुपये परवडे मायो ही सरकार बताई शिसेर सिले बरोबर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1000 रुपये इदन रुपये मावा जिनगनी बागे मायो। आणि इद्यांसाठी मग नेट वायमाड म्हणजे 1000 किने बानेक मोर्चा किने इथं सरकारतून लजावायो। 500 रुपये वाढी केता, नंतर 1000 रुपये सीता इंके 2500 रुपये सीसेर म्हणता तरी मावा इंके बदे येत कहते के खूप महाग, बदे येची तीन कहते के खूबे महागो। आणि इदेन रोप इत महागत जमानत रोप मा 2500 येते के बताई परवडे मासेर सिले। आणि सरकारतून खरं लिहिते के लजा व्हायला पाहिजे खूप बारी येते के इथून रोप बोरे बताय की पारू दिले की अद्यांसाठी नाव इच्छोर म्हणणं म्हणता सरकारतून विनंती म्हणता कर्मचाऱ्यांना स्वयंपाकी चूक म्हणून दर्जा मिळालाच पाहिजे। शालेय भोजन आहार कर्मचाऱ्यांना 10 महिन्याऐवजी राजे सोनवाने, गाव गोटे। तर सरकारला कोणत्या मागण्या तुमच्या? आमच्या त्याच मागण्या की आपल्याला 10,000 मानधन झाल्या पाहिजे आणि 12 महिन्याचा मानधन घेतल्या पाहिजे। आता मला सांगा, गुरुजी लोकांना वर्षभर पगार भेटते, तुम्हाला भेटते का? नाही मिळे ना, नाही भेटत। वर्षभर कुठे मिळते? जास्त महिन्याचा जे आजूबाजूच्या ज्या शाळा आहे त्या शाळेतल्या मुलांना ते शिक्षक लोक येतात, आधी पालक वर्गांसोबत संपर्क साधतात आणि त्या जिल्हा परिषद शाळेतला मुलगा काढून शहराच्या भागामध्ये नेऊन टाकत त्यांना। मुख्यमंत्री साहेबांना का विनंती कराल? आमची मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, जसं पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं आहे, सरपंचाचं मानधन वाढवत आहे, अशा वर्गाचं मानधन वाढवत आहे। प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही शासकीय कर्मचाऱ्याला 7वं वेतन देत आहे, 8वं वेतन देत आहे, परंतु आमच्या गोरगरिबाच्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही जे काम करत आहोत त्या मेहनत करण्यावाल्याला तुम्ही 2000 मध्ये 2500 मध्ये त्यांना महिना काढावं लागत आहे। आमचे मुलं सुशिक्षित कसे होणार? आमच्या मुलांना आम्ही रोजगार कसं देणार? आमच्यामध्ये सर्व्हिस कसं लावणार आमच्या मुलांना? आणि या बाकीच्यांचे जे मुलं आहे उच्च शिक्षण घेत आहे, शिक्षण तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मग भेटतो का मानधन? आमच्या उन्हाळ्यामध्ये आम्हाला मानधन मिळत नाही, आम्हाला फक्त 10 महिन्याचा मानधन मिळतो। 10 महिन्याच्या ऐवजी आमचा पूर्ण 12 महिने झाला पाहिजे। गुरुजीला शाळा बंद तरी पगार, गुरुजीला शाळा बंद असला तरी पगार आहे। गुरुजीच नाही तर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला त्याला 12 महिन्यापर्यंत मानधन दिला जातो आणि आम्हाला 10 महिन्यात मानधन का? तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला ही 12 महिने 10,000 मानधन मिळाला पाहिजे। आणि जे मुलं कमी होत आहे, काही शाळेवर आता 2 मुलं दरेरंडी। आता आपण घोषणा घेऊया, सगळ्यांनी आपलं जनरल ग्रुप ओपन करा। मी त्याच्यावर घोषणा आता टाकलेल्या आहेत बघा। तुम्ही ज्यावेळेला आपल्याला व्हिजिट येईल कदाचित ते विचारतील इथे सेवानिवृत्त किती आहेत। 10,000 क्या कर सकते हैं सर? जोर जोर महिला संघाचा, महिला संघाचा ऐसा कसा देत नाही, ऐसा कसा देत नाही। अब तक हमारी मेजॉरिटी नहीं बताएंगे।
काय नाव आहे तुमचं? माझं नाव सरस्वता राजेश सोनवाने, गाव गोपे. तर सरकारला कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या त्याच मागण्या आहेत की आपल्याला 10,000 मानधन झाल्या पाहिजे आणि 12 महिन्याचा मानधन भेटल्या पाहिजे. आता मला सांगा, गुडजी लोकांना वर्षभर पगार भेटते, तुम्हाला भेटते का? नाही मिळेल ना, नाही भेटत. वर्षभर कुठे मिळते, जास्त महिन्याचा मिळते ना. आता तुमच्या गावच्या शाळेमध्ये मुलं किती आहेत? आमच्या गावच्या शाळांमध्ये नाही तर 110. कर्मचाऱ्यांना स्वयंपाकी सुख म्हणून दर्जा मिळालाच पाहिजे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 10 महिन्याऐवजी क्या नाम आहे? माझं नाव उषाताई नारायणराव चांदूरकर, कारंजा बैराम, तालुका चांदूर, जिल्हा अमरावती.